मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. परत एकदा प्रगटीकरणाचं गहन शिक्षण तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. काल आपण प्रगटी 22 आणि वचन 14 मधून पाहिलं की जे लोक आपले झगे धुतात ते आशीर्वादित लोक आहेत आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार. आज आपण त्याचा जो दुसरा भाग आहे त्याकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. प्रगटी 22 आणि वचन 14. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जो आपले झगे धुतात ते धन्य आहेत. तर परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर काल आपण पांढरे शुभ्र झगे अशा लोकांना मिळणार की ज्यांनी विजय मिळवलेला आहे. नंबर 2, ज्यांनी कष्ट दुःख सहन करून ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि नंबर 3, जे प्रभूमध्ये जागृत आहेत. अशा प्रत्येकांना पांढरा शुभ्र झगा देवापासून त्यांना मिळाला आणि ते पांढरे शुभ्र झगे घालून स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण कालच्या उपदेशातून आपण पाहिल्या. आज आपण जीवनाचं फळ याकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. तर जीवनाचं फळ प्रियानो, या उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 2 15 ते 17 मध्ये आपल्याला माहिती आहे की परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यासाठी ठेवले होते. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली होती की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा, पण बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. तर देवाने आपल्या शब्दाच्या द्वारे संपूर्ण जगाची निर्मिती 5 दिवसात केली आणि 6व्या दिवशी देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. तर देवाने 5 दिवसात मनुष्याची संपूर्ण गरज आपल्या शब्दाच्या द्वारे बनवली की मी जो निर्माण करणारा मानव आहे त्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कोणकोणत्या गोष्टी त्याला हव्या, या सगळ्या गोष्टी देवाने 5 दिवसात निर्माण केल्या. आणि 6व्या दिवशी देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि त्याची फासळी काढून स्त्री बनवली आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर बायबल सांगते की उत्पत्ती 2 15 ते 17 बघा. मग परमेश्वर देवाने मनुष्याला कुठे नेलं? एदेन बागेत नेऊन तिची मशागत करा आणि तिचं राखण करा, ही 2 प्रकारची जबाबदारी देवाने त्यांना दिली. आणि जबाबदारी देत असताना परमेश्वराने काय आज्ञा दिली? की परमेश्वराने ही आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा, पण बरं आणि वाईट याचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. तर ही एक देवाची आज्ञा होती आणि या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे आदामाच्या जीवनातले आशीर्वाद निघाले आणि सर्व प्रकारचे श्राप त्याच्या जीवनात आले. आदाम आणि हवेच्या जीवनातले आरोग्य निघालं आणि सर्व प्रकारच्या बिमाऱ्या त्यांच्या जीवनात आल्या. आदाम आणि हवेच्या जीवनातलं सार्वकालिक जीवनाचं
आशीर्वाद निघाले आणि सर्व प्रकारचे मरण त्यांच्यामध्ये आलेलं आहे. का तर त्यांनी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे. परंतु 2025 वर्षापूर्वी देवाने जगावर प्रेम करून आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज तुम्हाला आणि मला परत एकदा जिवंत देवाकडे येण्याची संधी आहे. परमेश्वराची आराधना करण्याची संधी आहे. कारण आदामापासून आलेले श्राप येशूने स्वतःवर घेतले आणि तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिला. आदामापासून मिळालेलं मरण येशूने स्वतःवर घेतलं आणि तुम्हाला आणि मला त्याने जीवन दिलं. आदामापासून आलेलं मरण त्याने स्वतःवर घेतलं आणि तुम्हाला आणि मला आता परिपूर्ण जीवन दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी बायबल आम्हाला काय शिकवते? प्रगटीकरण 22 आणि वचन 14 की जे लोक प्रभू येशूच्या गुप्त आगमनामध्ये देवाच्या राज्यात जातात, अशा प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळेल आणि जीवनाचं फळ खाण्याची त्यांना आता एक प्रकारची संधी मिळेल. कारण एदेन बागेत आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे देवाने आदाम आणि हवेला श्राप देऊन बाहेर काढलं. परंतु ख्रिस्त येशूच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आता जे लोक येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात उचलल्या जातात, आता त्या प्रत्येक व्यक्तीला प्रगटी 22 आणि वचन 14 प्रमाणे त्यांना आता जीवनाच्या झाडावरचा अधिकार परमेश्वरापासून त्यांना मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही धन्य असे लोक आहात, जो एका काळात आपण शापाने शापग्रस्त होतो, कष्टमय जीवन जगत होतो, दुःखमय जीवन जगत होतो, त्रासमय जीवन जगत होतो. परंतु देवाने जगावरती प्रेम करून आपला एकुलता एक पुत्र देऊन आता त्याने तुम्हाला आणि मला जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याची आणि सदा सर्वदा स्वर्गाच्या राज्यात राहण्याची आता देवाने आपल्याला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याची संधी आज तुम्हाला आणि मला गमावता येत नाही. तर जीवनाचं फळ त्याच लोकांना खायला मिळेल जे प्रभू येशूच्या गुप्त आगमनात स्वर्गाच्या राज्यात उचलल्या जाईल. आणि जे उचलल्या जातील त्यांना हे सुंदरसं फळ खाण्याची देवाने एक प्रकारची संधी दिलेली आहे. त्यासाठी आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 काढा बरं माझ्या बरोबर. प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 1 आणि वचन 2. प्रगटी 22 वचन 1 आणि वचन 2 बघा काय सांगते. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची पटिकासारखी नितळ नदी देवाने मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीचे फळ देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्याला आपले फळ देत आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये जे लोक उचलल्या जातात त्यांच्यासाठी देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून एक नदी निघणार आहे. आणि ती जीवनाच्या पाण्याच्या स्फटिकासारखी नितळ नदी आहे. आणि ही नदी पात्म नावाच्या बेटावर जो अतिशय पीडा दुःख कष्ट सहन करत असताना ज्याला
हे प्रगटीकरण झालं. तो म्हणतो की देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून, म्हणजे दोन प्रकारचं राजासन आहे. एक कोकऱ्याचं राजासन आहे, ज्यावर कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बसणार. एक देवाचं राजासन आहे, ज्या राजासनावर बसून देव सर्वांना आशीर्वाद देणार आणि त्यांच्यामधून, त्यांच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याच्या स्फटिकासारखे एक नितळ नदी मला त्याने दाखवली. आणि नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीचे फळ देणारे जीवनाचे झाड होते. आणि ते दर महिन्याला आपले फळ देत. आणि त्याचे जे पानं आहेत ते राष्ट्रासाठी, आरोग्यासाठी आहे. म्हणजे स्वर्गातील पित्याचं राजासन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं राजासन, या दोघांच्या मार्गातून जे नदी वाहत आहे, त्या नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनाचं झाड आहे. आणि जीवनाचं दोन्ही बाजूंना 12 जातीचे फळ देणारे जीवनाचं झाड आहे. आणि ते जीवनाचं जे झाड आहे ते दर महिन्याला 12 जातीचे फळ देतात. आज पृथ्वीवर किती जातीचे फळ आहेत? पुष्कळ जातीचे फळ आहेत. जसं फळांचा राजा कोण आहे? आंबा, चिक्कू, पेरू, सीताफळ, केळं, त्याच्यानंतर बोर, सफरचंद, संत्री, त्यानंतर पेरू, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फळ आहेत जे आपण पृथ्वीवरती हंगामाच्या वेळेस आपण ते खात असतो. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये जे जे लोक उचलले गेलेले आहेत त्यांना 12 जातीचे फळ खाण्याची संधी आहे. आणि ते पण कोकऱ्याच्या राजासनाकडून पण आणि स्वर्गातील पित्याच्या राजासनाकडून पण. आणि हे 12 जातीचे फळ देणारे जे झाड आहेत ते दर महिन्याला देते. आणि त्या झाडाचे पानं राष्ट्रासाठी सुद्धा, आरोग्यासाठी आहे. म्हणजे फळ पण मिळणार आणि आरोग्य पण मिळणार. हे केवळ स्वर्गाच्या राज्यात जे लोक उचलल्या जातात त्या लोकांसाठीच या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरं एक वचन आपण वाचन करूया. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 5 आणि त्यानंतर 7 हे 2 वचन आपण वाचन करूया. प्रगटी 2:5 आणि त्यानंतर 7. बायबल सांगते की तू कुठून पतन पावला याची आठवण कर आणि पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. आता वचन 7 काय सांगते बघा. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकू. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी त्यांना खावयास देईल. विजय मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ खाण्यास मी त्यांना देईल. मग आज वचन 5 सांगते की तू कुठून पापात पडला याची आठवण कर. प्रियांनो, पापात कुठून पडला याची आठवण करा. कधी कधी आम्ही येशूकडे येतो तेव्हा आमच्या प्रार्थना खूप मजबूत असतात. आमचा विश्वास खूप मजबूत असतो. आम्ही देवाच्या सानिध्यात, देवाच्या सहभागितेत आम्ही पुष्कळ आणि पुष्कळ पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या विरुद्धामध्ये एखादी पाप करतो तर त्यावेळेस आम्ही पापात पडतो. आता कधी कधी आम्ही चर्चला जातो आणि एखाद्या वेळेस चर्चला जात नाही आणि मग तशाच प्रकारची सवय लागते आणि तिथून आपण पापात पडतो. आपण रोज आणि रोज प्रार्थना करतो. मग एखाद्या वेळेस आपल्याला काय वाटते, अरे मी खूप थकलो, मला खूप कंटाळा आला, आजच्या दिवस मी प्रार्थना करत नाही
असं म्हटल्याच्या नंतर मनुष्य तिथून पापात पडतो. कधी कधी मनुष्य देवाचं देवाला देतो आणि मग कधी कधी म्हणतो आता माझ्या मागं खूप काम आहे, मला याचं देणं त्याचं देणं आहे आणि यावेळेस आता मी काय देवाचं देवाला देत नाही. असे छोटे मोठे विचार जेव्हा आपण आपल्या मनात आणतो तेव्हा आपण पापात पडतो. म्हणून प्रगटी 2 आणि वचन 5 सांगते की तू कुठून पापात पडला याची आठवण कर आणि पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. जर तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईल आणि मी कोणत्या वेळेस तुझ्याकडे येऊन तुझी समय म्हणजे काय, आत्मा काढून टाकेल याची मात्र तुला माहिती नाही. म्हणजे कोणत्या वेळेस येऊन मी तुझा आत्मा काढून तुला मारून टाकेल हे मात्र तुला कधी समजणार नाही. कारण वचन 7 सांगते आत्मा मंडळातल्या लोकांना काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. आणि म्हणून जो विजय मिळवतो, जो काय मिळवतो, विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ देव त्यांना खाण्यास देतो. आणि म्हणून पश्चाताप करणं फार महत्वाचं आहे. कुठून पापात पडलो ते पाप कबूल करणं फार महत्वाचं आहे. देवाच्या हातात आपलं जीवन समर्पण करणं फार महत्वाचं आहे. कारण जर का आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप केला नाही, जर का आम्ही आमचे पाप परमेश्वराच्या पुढे कबूल केले नाही तर देव कोणत्या वेळेस येऊन आपलं समय काढून घेईल हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून आत्मा मंडळास काय म्हणतो, आपण सर्व मंडळीतले लोक आहोत, विश्वासणारे लोक आहोत, प्रार्थना करणारे लोक आहोत, आपल्या पास्टर बरोबर आणि आपल्या चर्च बरोबर विश्वास योग्य राहणारे लोक आहोत. म्हणून आपण कुठून पापात पडलो का या प्रत्येकाची आठवण करणं, पश्चाताप करणं आणि परत एकदा पहिलं कृत्य करणं फार महत्वाचं आहे. कारण जो विजय मिळवतो त्यालाच जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याची देव त्यांना संधी दिल्याशिवाय राहत नाही. प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती आणि प्रभूचा गौरव असो. परत एक वचन आपण वाचन करूया. गलती करास पत्र अध्याय 5 22 ते 23. आता पवित्र आत्म्याचे फळ बघा. आता पवित्र आत्म्याचे निष्पन्न फळ किती आहे? 9 प्रकारचे आहेत. तर पवित्र आत्म्याचे निष्पन्न फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. मग पवित्र आत्म्याचे फळ आपल्यामध्ये असल्याशिवाय जीवनाचं फळ खाण्याची आपल्याला संधी मिळू शकणार नाही. कारण पवित्र आत्म्याचे 9 प्रकारचे फळ आहेत आणि पवित्र आत्म्याचे 9 प्रकारच्या फळापैकी पहिलं प्रीती, आनंद, शांती आहे. परंतु आम्ही प्रार्थना करतो आणि शिवी पण देतो. आम्ही प्रार्थना पण करतो आणि लोकांचे उणे धुणे पण काढतो. आम्ही देवाचं वचन पण वाचतो आणि लोकांबद्दल वाईट विचार पण करतो. मग हे पवित्र आत्म्याचे फळ असेल का? नाही. मग हे कोणते फळ असेल? हे सैतानाचे फळ आहेत. आणि सैतानाचे फळ काय आहेत तुम्हाला माहिती आहे. देहाचे कर्मे तर उघड आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, रंगेलपणा आणि असली कर्मे करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये काय नाही आहे? प्रवेश नाही. आणि म्हणून देहाची कर्म ज्या ज्या लोकांमध्ये आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. पण पवित्र आत्म्याचे फळ जे जीवनाच्या फळासाठी
माणसासाठी अतिशय महत्वाचे आहेत. ते पवित्र आत्म्याचे फळ आपल्या जीवनात असल्याशिवाय, आपण पवित्र आत्म्याच्या फळाने परिपूर्ण असल्याशिवाय आपल्याला जीवनाचं फळ खाण्याची संधी मिळणार नाही. म्हणून आपण शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत. शेवटच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह होताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून आपल्या आदाम आणि हवेनं जी सर्वात मोठी चूक केली की त्यांना सांगितलं की तुम्ही बागेचं पालन पोषण करा, राखण करा, मनात वाटल ते फळ खा, परंतु बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. ही ज्याप्रमाणे देवाने आज्ञा दिली त्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं. कारण एक वाणी देवाची होती की ते जर फळ तुम्ही खाल तर मराल, आणि दुसरी वाणी सैतानाची होती, जर तुम्ही हे फळ खाल तर तुम्ही देवासमान बनाल. आता ज्या देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, त्या मानवाचं काम होतं देवाचं ऐकणं, त्या मानवाचं काम होतं देवाच्या आज्ञेत राहणं, त्या मानवाचं काम होतं देवाची इच्छा जाणून घेणं. कारण परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र, तारे सर्व काही निर्माण केलं, आणि सर्व काही निर्माण केल्याच्या नंतर आम्हाला खाण्यासाठी जर जीवनाचं फळ दिलं तर आम्ही बरं आणि वाईटाचं का खावं, याकडे त्याने लक्ष द्यायला पाहिजे. कारण रोज सायंकाळच्या वेळेस परमेश्वर येत होता, आदाम आणि हवेसोबत बोलत होता. रोज त्या ठिकाणी देवाची उपासना होत होती, रोज त्या ठिकाणी देवाची आराधना होत होती. रोज देव येत होता, आदाम आणि हवा देवाची उपासना करत होते. परंतु एकदा काय झालं, आदामापासून हवा थोडीशी लांब गेली. बघा, हे प्रगटीकरण आहे, आणि या प्रगटीकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष द्याल ना तर तुमच्या लक्षात येईल. थोड्या वेळासाठी हवा आदामापासून दूर गेली, आणि सैतान त्या ठिकाणी वाटच पाहत होता की हवा आदामापासून जर दूर आली तर मी तिला आपल्या जाळ्यात अडकवेल, मी तिला आपल्या जाळ्यात अडकवेल. आणि म्हणून थोडस सैतानाने तिला थोडासा मोह दाखवला, आणि आदामापाशी न राहता थोडीशी पुढं आणि पुढे गेले, आणि तिथेच सैतानाने पकडलं. तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 3 तुम्ही पहा, 1, 2, 3 वचनात तुम्हाला पाहायला मिळेल. मग तिथे पकडल्याच्या नंतर सैतान इतका दृष्ट, इतका कपटी आणि इतका वाईट व्यक्ती आहे की त्याने सुरुवात कशी केली हवेसोबत बोलायची, कशी केली माहिती आहे का? हवा, मी असं ऐकलं की सर्व झाडाचे फळ खाण्याची मनाई देवानं केली. सर्व झाडाचे फळ खाण्याची देवाने तुम्हाला का मनाई केली? म्हणजे हवेनं या सैतानाबरोबर बोलावं, वेळ द्यावा, म्हणून तो हमेशा उलटा बोलला. आणि त्यावेळेस हवा म्हणाली की नाही, आम्ही तर सगळ्या प्रकारचे झाडाचे फळ खाऊ शकतो, परंतु बरं आणि वाईटाचं ज्ञान ज्या फळापासून आम्हाला मिळते ते आम्हाला खाण्याची मनाई केली. मग सैतान काय म्हणाला, अरे देव खोटा बोलला, माझं नाव लुसिफर आहे, मी स्वर्गात देवाची आराधना करणारा आहे, मी संगीत वाजवणारा चमकणारा तारा आहे. जेव्हा मी संगीत वाजवायचं तेव्हा हजारो लाखो आयुत्यांचे आयुत्य स्वर्गदूत पवित्र पवित्र म्हणून परमेश्वराची आराधना करायचे. आणि म्हणून मला सगळं गूढ माहिती आहे, आणि ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे आलो. जर का तू हे फळ खाशील तर तू मरणार नाही, तर तुम्ही देवा समान बनाल. उत्पत्ती 3 अध्याय तुम्ही काढा, 1, 2, 3 वचन 4 वचनापर्यंत पहा. त्या ठिकाणी तसंच लिहिलेलं आहे की तुम्ही जर त्या झाडाचं फळ तोडून खाल तर तुम्ही देवा समान बनाल, आणि तुम्ही या एदेन बागेत नाही
तर तुम्ही स्वर्गात राहाल, तुम्ही देव बनाल, तुम्ही देवाची जागा घ्याल आणि स्वर्गदूत तुमची आराधना करतील, तुमची प्रशंसा करतील. अशा प्रकारची भुरळ पाडून त्या शैतानाने त्या हवेच्या मनाची पकड घेतली आणि तिनं मागचा पुढचा विचार न करता मला देवा समान बनायचं आहे, मला एदेन बागेत नव्हे तर मला स्वर्गामध्ये राहायचं आहे, असे विचार तिनं आपल्या मनात घेतले आणि तिनं ते फळ तोडलं. आणि ते फळ तोडून खात असताना परत एकदा शैतान तिला म्हणतो, अगं तू एकटीच फळ खाऊन तू देवा समान बनशील आणि स्वर्गात जाशील आणि तुझा पती ज्याची फासळी काढून तुला बनवलं तू एकटाच इथं राहील, तर त्याच्यातलं काय फळ त्याला पण तू दे. आणि तिनं उरलेलं जे फळ आहे प्रियांनो आपल्या पतीला दिलं. त्यावेळेस कदाचित आदामाने विचारलं असेल, अगं हे तर बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ आहे, हे तू कशाला तोडलं, हे कशाला खाल्लं, ज्या दिवशी खाणार त्या दिवशी आपण मरणार. तेव्हा कदाचित हवेनं म्हटलं असेल, अहो तुम्हाला माहिती नाही, लुसिफर हा एक चमकणारा तारा आहे, परमेश्वराने त्याला देवाची आराधना करण्यासाठी स्वर्गात त्याची निर्मिती केली. तो माझ्याकडे आला, त्याने मला सांगितलं की हे फळ जर तुम्ही खाल तर तुम्ही मरणार नाही, तर तुम्ही देवा समान बनाल, स्वर्गातील पित्या समान बनाल. आणि त्याने पण मागचा पुढचा विचार न करता आपल्या पत्नीच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्याने पण खाल्ले. जसही दोघांनी फळ खाल्ले प्रियांनो, त्यांचे डोळे उघडले आणि शिरोप्याचा वारा सुटला, जिवंत देवाची उपस्थिती आली. दोघच्या दोघे उठून पळाले आणि एका झाडाच्या पाठीमागे लपले. उत्पत्ती 3 आणि वचन 9 मध्ये देव आदामाचा शोध करत आहे, देव हवेचा शोध करत आहे. इथं माझी उपासना करणारे, इथं बसून माझी आराधना करणारे, इथं बसून माझी प्रशंसा करणारे, आज हे आदाम, आज हे हवा मला इथं दिसत नाही. आणि म्हणून आदामाने हाक मारले, हे आदाम तू कुठे आहेस, हे आदाम तू कुठे आहेस, हे आदाम तू कुठे आहेस. आदामाला त्याने हाक मारायला सुरुवात केली आणि तेव्हा आदाम एका झाडाच्या पाठीमागे लपलेला होता आणि म्हणाला की देवा, मी एका झाडाच्या पाठीमागे आहे आणि मी पूर्णपणे नग्न आहे, माझ्या अंगावरती वस्त्र नाही आणि आता मी नग्न अवस्थेत तुझ्याकडे कसा येऊ. तेव्हा परमेश्वराने त्याला विचारलं, तुझ्या अंगात कपडे नाही, तू पूर्णपणे नग्न आहे, हे तुला कसं समजलं. ज्या झाडाचं फळ खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचं फळ तोडून खाल्लंस की काय. आणि त्यावेळेस आदामाने आपले पाप देवापुढे कबूल न करता आपल्या पत्नीकडे बोट दाखवलं. देवा, ही तू मला दिलीस ना. हिनं ते फळ तोडलं, खाल्लं आणि मला दिलं. जेव्हा देव हवेकडे पाहतो आणि म्हणतो, हवा, हे तू का मूर्खपणा केलेस, तुला कोणी सांगितल्या गोष्टी करायला, त्यावेळेस तिनं आपले पाप देवापुढे कबूल न करता तिने त्या सर्पाकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, हा माझ्याकडे आला आणि याने मला भुरळ घातली आणि म्हणून मी हे खाल्लं. आणि जेव्हा देव सर्पाला म्हणतो, का रे बाबा तू का असं केलंस, त्यावेळेस तो म्हणतो की याच्यात माझा काही दोष नाही, तू निर्माण केलेला लुसिफर त्याने माझ्यात प्रवेश केला आणि त्याने माझ्यामध्ये प्रवेश करून त्याने मला पापात पाडण्यासाठी भागीदार केलेलं आहे. आदामाने आपली चूक मान्य न करता हवेकडे बोट दाखवलं. हवेनं आपली चूक मान्य न करता सर्पाकडे बोट दाखवलं. सर्पाने आपली चूक मान्य न करता त्या शैतानाकडे बोट दाखवलं. आणि शैतानाला तर देवाने प्रगटी 12 आणि
वचन 10 मध्ये तर देवाने अगोदरच त्याला स्वर्गातून फेकून दिलेलं होतं, कारण त्याची इच्छा देवासमान बनण्याची होती. आणि मग त्यांनी एकमेकाला बोट दाखवले. मग तिथे परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन झालं. मग देवाने आदामाला एक श्राप दिला की तू रात्र दिवस कष्ट करशील, हाडाचे काडी आणि रक्ताचं पाणी करशील. तुझ्यामुळं भूमी श्रापित झाली आणि संपूर्ण भूमीचे श्राप मी तुझ्यावर देतो. तू कष्ट कर, मेहनत कर, रात्र दिवस तू पीडा आणि पीडित राह. अशा प्रकारचा श्राप आदामाला देवानं दिला. त्यानंतर दुसरा श्राप हवेला दिला की तू आपल्या पतीला हे फळ चारलं आणि शैतानाचं ऐकलं, आणि म्हणून तू ज्यावेळेस लेकरांना जन्माला घालशील त्यावेळेस अतिशय पीडित तू लेकराला जन्मास घालशील, आणि तुझ्या नवऱ्याचं वर्चस्व तुझ्यावर राहील आणि तू तुझ्या नवऱ्याची गुलाम बनून राहशील. हा दुसऱ्या प्रकारचा श्राप दिला. तिसरा श्राप सर्पाला दिला आणि सर्पाला म्हटला की तू जरी माझ्या लेकराची टाच फोडशील तरी माझे लेकर तुझं मुंडकं तोडेल. आणि प्रियानो, आपल्याला माहिती आहे की सर्प माता राहून कधीच मरत नाही, तर तो कातीन टाकतो आणि तरुण होतो. आणि म्हणून जिथं जिथं सर्प दिसते त्या ठिकाणी मनुष्य त्याचं मुंडकं तोडत असतात. देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तोडून खाल्ल्यामुळे आज या सगळ्या गोष्टीच्या सगळ्या समस्या आलेल्या आहेत. परंतु आता प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 14 सांगते की आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जो आपले झगे धुतात ते धन्य आहेत. आता प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व प्रकारचे श्राप स्वतःवर घेतले, सर्व प्रकारचं मरण स्वतःवर घेतलं, सर्व प्रकारचे पाप स्वतःवर घेतले, आणि आता त्याने तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे. आता पवित्र जीवन जगा, पवित्र आत्म्याच्या फळांनी भरा आणि प्रभू येशूच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या राज्यात जाण्याचा तुम्ही होईल तेवढा प्रयत्न करा. परत एकदा 12 जातीचे फळ खाण्याची देवाने तुम्हाला संधी दिली. परत एकदा प्रगटी 22 आणि वचन 14 प्रमाणे स्वर्गाच्या राज्यात जीवनाचं फळ खाण्याची देवाने तुम्हाला आणि मला मोकळीकता दिली. आणि म्हणून आता सैतानाच्या भूलथाप्यामध्ये सापडू नका, सैतानाच्या कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये सापडू नका, तर परमेश्वराच्या हातात आपलं जीवन समर्पण करा आणि पवित्र आत्म्याचे फळ आपल्या जीवनात ठेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन जे लवकर होणार आहे त्याच्याबरोबर देवाच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपण आपलं जीवन समर्पण करूया आणि ज्या देवाने आज प्रार्थना करण्याची संधी दिली त्या देवाकडे आपण प्रार्थना करूया. आणि जे जीवनाचं फळ परत एकदा खाण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिली, ते जीवनाचं फळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मिळावं म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ, सर्व व्यापी, सर्व पराक्रमी परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या जिवंत देवा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. मनापासून आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तू सर्व शक्तिमान, तू सर्व व्यापी, तू सर्व पराक्रमी परमेश्वर आहे. देवाप्पा, आदाम आणि हवेकडून झालेल्या चुकांची प्रभू देवाप्पा दुरुस्ती करण्यासाठी तू 2025 वर्षापूर्वी या जगात तू आलेला आहेस. आणि देवा, तू आमच्या पापांची क्षमा केली आणि येशूच्या द्वारे परमेश्वरा परत एकदा तुझ्या राज्यात येण्याची
प्रभू आम्हाला एक सुंदरशी संधी तू दिलीस, याबद्दल परमेश्वरा मी मनापासून तुझी स्तुती करतो. हे स्वर्गातील पित्या, सर्वश्रेष्ठ परमेश्वर बाप्पा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर दया कर. आणि देवा, आम्ही पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये राहावं आणि ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस प्रभू आम्हाला जीवनाचं फळ खायला आम्हाला मिळेल, अशी कृपा, अशी दया तू कर. आणि तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. या बायबल अभ्यासात असणारे प्रत्येकांचं जीवन प्रभू मी देवा तुझ्या हातात समर्पण करतो. ना बलाने ना पराक्रमाने, पण तुझ्या आत्म्याच्या द्वारे सर्व काय कार्य सिद्धीसने आणि तुझी महिमा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. रात्रभर सुख शांती आनंदाची झोप दे आणि उद्याचे सर्व कामकाज प्रभू यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर आणि तुझाच गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन.